कसे आहात? आज आपण इकडं तळ्याकडे आलेलो आहे आणि पाटाचं पाणी जे होतं ते आमच्या तळ्यामध्ये सोडलं होतं आणि आता तळ्या भरून पाटाचं पाणी आहे ना बाहेर निघलेलं आहे सांडी वाटत. तर मित्रांनो, खरंच ह्या पाटाचं खूप मोलाचं सहकार्य झालेलं आहे शेतकऱ्यांना, की पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलं आहे आणि आता उन्हाळा पण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जाईल असं नक्कीच वाटतंय. मित्रांनो, या पाण्याच्या झोतामधून आता एक गाडी येते बघताय तुम्ही. खूप पाण्यालाही जोर आहे आणि अशा प्रकारे हे आमचे मित्र सहकारी जनावरांना चारा घेऊन गेलेले आहे आणि तुम्ही बघताय इकडं शेतमजूर पण काही कामं करता येते आणि खरंच एक खूप आनंदाची गोष्ट आहे की हे जे क्षेत्र होतं काही इथं पाण्याचं उन्हाळ्यामध्ये फक्त पावसाळ्यामध्येच थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी राहायचं आणि वर्षातले 1-2 पिकं नक्कीच निघत होते, परंतु आता नक्कीच वर्षभर एक ना एक पीक तर आता नक्कीच निघेल. मित्रांनो, शेतकरी खूप आनंदी. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवलं होतं पाटाला पाणी आलं आहे, पाटाचा बोगदा वगैरे कसा आहे आणि त्यातनं ते पाणी कसं आलं आणि कुठपर्यंत पोहोचलं आहे सगळंच तुम्हाला मी दाखवलं होतं. त्याबरोबरच आज आपण पुढचा एक व्हिडिओ आज काढलेला आहे की ते पाटाला पाणी आलं आणि तळे पण फुल भरलेले आहे, आता तुडुंब भरलेले आहे. चला तर आपण पुढं तळे पण बघू किती मोठं आहे आणि त्याच्यात पाणी पण किती फुल भरलेलं आहे हे पण आपण बघणार आहोत. चला तर. खूप जोरात पाणी बरं का, पुढंच नको जाऊ, वाहून जाशील नाही तर. पाण्याला वेग भरपूर आहे.